करूया सुरू. राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. 3 आठवड्याचं पूर्ण अधिवेशन या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे आणि अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटावेत या दृष्टीनं सकारात्मक चर्चा आणि त्याच्यावर सरकारच्या वतीनं योग्य उपाययोजना अशा पद्धतीचं नियोजन करणं हे सरकारी पक्ष म्हणून आम्ही त्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे आजही आमच्या विरोधी पक्षांनी चहापानावर बंदी घातली किंवा चहापानावर बहिष्कार घातला. खरं तर ते चर्चेला आले असते तर काही गोष्टींवर चर्चा झाली असती, काही विचारविनिमय झाला असता, पण त्याऐवजी त्यांनी 6 पानाचं एक पत्र आम्हाला दिलं. एक गोष्ट चांगली आहे की मागच्या वेळी पत्रावर सह्या नाहीत अशी टीका झाल्यामुळे यावेळी पत्रावर सह्या दिसत आहेत. पण आपल्यापैकी ज्यांनी पत्र बघितलं असेल त्यांच्या लक्षात येईल की आधीच सगळ्यांच्या सह्या वेगळ्या पानावर घेऊन ठेवल्या आहेत आणि त्याच्यावर 6 पानाचं पत्र जोडलेलं आहे. त्याच्यामुळे हरकत नाही, पण किमान म्हणजे काहीतरी आमचे विरोधक लक्षात घेत आहेत, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि आपण जर बघितलं तर हा जो काही सह्यांचा जो काही एका कागदावर त्या ठिकाणी हाताने पृष्ठ क्रमांक लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो, त्यातून लक्षात येतं की ते वेगळं जोडलेलं आहे. आपण जर हे पत्र बघितलं, मला थोडी शंका आली म्हणून मी जरा चेक केलं तर माझ्या लक्षात आलं की हे पत्र देखील ChatGPTने तयार केलं आहे. याचा उपयोग करून म्हणजे पत्रही तयार करण्याकरता आता विषय राहिले नाही, कल्पकता राहिली नाही किंवा प्रश्नांचं आकलन जे आहे ते आकलन राहिलेलं नाही. त्यामुळे एआयचा उपयोग करून, पण मला या गोष्टीचा आनंद आहे की किमान टेक्नॉलॉजीचा उपयोग हे विरोधक करायला लागलेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. येणारा जमाना एआयचा असल्यामुळे येणारी आव्हानं लक्षात घेत विरोधकांनी आत्तापासून त्याचा उपयोग सुरू केला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन देखील या निमित्ताने करतो. आणि खरं तर आपण बघितलं पाहिजे की आता या ठिकाणी यावेळी जयंतराव वेळेवर पोहोचले या पत्रकार परिषदेमध्ये, कारण आपण कनेक्टिंग लिंक तयार केलेली असल्यामुळे ते कुठेही ट्रॅफिकमध्ये अडकले नाहीत आणि या ठिकाणी ते पोहोचले. फक्त आता अल निनोला देखील आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हे पण जर त्यांनी ChatGPTला विचारलं असतं तर अशा प्रकारचे स्टेटमेंट्स त्यांनी केले नसते. आणि आपल्याला कल्पना आहे की भास्करराव अलीकडच्या काळात खूप रागवतात. तुम्ही कालच बघितलं असेल की ते आपले मिलिंद नार्वेकर यांनी 2-4 वेळा हॉर्न वाजवल्यानंतर भास्कररावनी त्यांचंच ऑपरेशन तुडवा करून टाकलं. तर हरकत काही नाही. मला असं वाटतं की आता एकूणच या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये कोणताही नवा विषय हा विरोधक मांडू शकलेले नाहीत. त्यांच्या पत्रातही म्हणजे एक तर पॅरेग्राफ असा आहे की मी तुम्हाला 2023 पासूनच्या प्रत्येक पत्रामध्ये तो पॅरेग्राफ तुम्हाला दाखवू शकतो. म्हणजे त्याचं ते काही बदलतच नाही, तशाचा तसे तेच घटना टाकतात. ज्या घटनांवर चर्चाही झाली, कारवाई झाली तरी त्याच घटना टाकतात. कारण लोकांना अपेक्षित असे मुद्दे हे विरोधकांना अवगतच नाही आहेत. हा याच्या मागचा मोठा प्रश्न आहे.
आता त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात देखील याच्यामध्ये सूतोवाच केलेला आहे. पहिल्यांदा तर मी स्पष्ट करू इच्छितो, समोर कुठल्याही निवडणुका नसताना आम्ही कर्जमाफी केली आहे. केवळ विधानसभाच नाही, तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकलेलो आहोत. तरी देखील आम्ही हा विचार केला नाही की आता काय करायचं आहे. आता 2029ची निवडणूक आहे, त्यामुळे 28 किंवा 29 मध्ये कर्जमाफी करू असा विचार आम्ही केला नाही. कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे, याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते. कारण त्याशिवाय त्या कर्जाच्या नेटमध्ये पुन्हा आपल्याला शेतकऱ्यांना आणता येत नाही. पण हे करत असताना यावेळी आपण एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीला हे काम दिलं होतं की त्यांनी शॉर्ट टर्मच्या उपाययोजना, लॉंग टर्मच्या उपाययोजना, बँकिंग सिस्टीमवर त्याचा होणारा परिणाम, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या संदर्भातला रिपोर्ट द्यावा. समितीच्या रिपोर्टच्या आधारावर काही निकष आपण यामध्ये टाकलेले आहेत. पण मला असं वाटतं की आज आपण जर विचार केला तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि हा जो आकडा आहे आत्तापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे. सर्वात जास्त बेनिफिशरीज आत्तापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहे. त्यामुळे काही गोष्टी निश्चितपणे आपण केलेल्या आहेत की बँकिंग सिस्टीम जी आहे त्या बँकिंग सिस्टीमवर जर ताण आला आणि बँका जर त्या ठिकाणी अडचणीत आल्या तर उद्याच्या काळामध्ये आजच आपण पाहतोय, मागच्या काळात नागपूरसारखी बँक, वर्धेसारखी बँक, बुलढाणासारखी बँक, या बँका अडचणीत आल्यामुळे आज या जिल्ह्यांमध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली. आणि म्हणून बँकाही कशा प्रकारे वाचवता येतील, पण कर्जमाफी बँकेकरता नाही, ती शेतकऱ्याकरता, अशा पद्धतीनं याचं स्ट्रक्चरिंग आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून हे आता 2 लाखाचं सांगतात. मागच्या काळामध्ये 2 लाखाच्यावर 2 रुपये झाले तरी यांनी कर्जमाफी दिलेली नाही. आम्ही मात्र वरचे पैसे भरले तर 2 लाख रुपये त्याच्या खात्यामध्ये भरतो आणि तेही 10% शेतकरी आहे. बाकी सगळे शेतकरी, मी एक्झॅक्ट आकडेवारी सभागृहात देईल, पण बहुतांश शेतकरी हे 2 लाखाच्या आतले शेतकरी आहेत. आणि त्यांना सगळ्यांना आपण कर्जमाफी देतो. वारंवार 3-3 वेळा आपण कर्जमाफी करत असताना कुठेतरी कर्ज भरण्याची जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम ही कोलॅप्स होऊ नये, की सरकार कर्जमाफी करणारच आहे अशा पद्धतीची भावना तयार होऊ नये म्हणून काही उपाययोजना याच्यात समितीने सांगितल्या, त्या उपाययोजना आपण केल्या. पण ही कर्जमाफी जशी पुढे जाईल तसं एक याच्यात उपसमिती केली. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री त्या उपसमितीत आहेत. आम्हाला सगळे अधिकार हे या उपसमितीला मिळालेले आहेत. या उपसमितीच्या माध्यमातून ही कर्जमाफी पुढे जात असताना ज्या ज्या अडचणी येतील किंवा जिथे कुठे असं वाटतंय की शेतकऱ्यावर अन्याय होतोय किंवा काही बदल करण्याची आवश्यकता आहे, ते सगळे अधिकार आम्हाला दिलेले आहेत. त्यानुसार त्यावेळी योग्य निर्णय हे आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ. खरं म्हणजे एक राज्यामध्ये खूप अडचणीची परिस्थिती तयार झालेली आहे. अल निनोमुळे पाऊस खूप लांबलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पावसाचं डेव्हिएशन आहे. जर आपण जून महिन्याच्या पावसाचा विचार केला तर आतापर्यंत सरासरीपेक्षा 80% कमी पाऊस पडलेला आहे. आणि तो आपण जर बघितला तर विदर्भात 80%, मध्य महाराष्ट्रात 83%,
आणि कोकणात तर सरासरीच्या 86% कमी आहे. मराठवाड्यात ओव्हरऑलच पाऊस कमी पडत असल्यामुळे तो 69% कमी आहे. त्यामुळे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर अजून पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. आत्ता जे काही IMDने आज आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीप्रमाणे कोकणामध्ये 23 जूनपासनं पावसाचा थोडासा जोर धरेल आणि काही प्रमाणात जोराचा पाऊस हा काही दिवसात आपल्याला तो पाहायला मिळेल. पण विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल इथे मात्र कमी किंवा मध्यम पाऊसच सध्या आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खूप पाऊस किंवा पेरणीलायक पाऊस अद्याप तरी सर्वदूर दिसत नाहीये. काही भागात येईल तो, पण स्कॅटर्ड येणार आहे. आणि म्हणून आमची सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो आहोत. राज्य सरकारच्या ॲडवायझरीप्रमाणे म्हणजे 100 मिलीमीटर पाऊस जेव्हा जमिनीत जातो त्यानंतरच या पेरण्या करणं हे अपेक्षित आहे. त्यानुसार आपण सगळा फोरकास्ट आणि सगळ्या सूचना या शेतकऱ्यांना देतो आणि शेतकऱ्यांनी निश्चितपणे मला असं वाटतं की त्याच्याकडे लक्ष देऊनच हे करावं. पाणी साठा देखील सध्या मर्यादित आहे. राज्यात एकूण 24% पाणी साठा आहे, जो मागच्या वर्षी या दिवसांमध्ये 33% होता. नागपूर विभागात 35% आहे, अमरावती विभागात 38% आहे, छत्रपती संभाजीनगर विभागात 26% आहे, पुणे विभागात केवळ 14% आणि कोकणात 29% आहे, नाशिक विभागात 24% आहे. त्यामुळे एकूणच आपण जी काही शेती करता पाण्याची आवर्तनं होती ती काही प्रमाणात आता आपण त्याच्यात बंदी घातली, विशेषतः उपस्यावर बंदी घातली आवर्तनापेक्षा. कारण आपल्याला समजतं की उपस्यावरही बंदी घातली तर काही शेतकऱ्यांची अडचण होईल, परंतु पावसाचा जोपर्यंत ठिकाणा लागत नाही तोपर्यंत पुढच्या काळाकरता पिण्याचं पाणी हे राखून ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा मान्सून जर लांबला तर पाण्याचं दुर्भिक्ष्य, पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य तयार झालं तर मात्र खूप मोठं संकट हे महाराष्ट्रावर उभं राहील. आणि म्हणून काही प्रमाणात थोडी शेतकऱ्यांची नाराजी पत्करून देखील आम्ही उपसा जो आहे तो आता त्या ठिकाणी बंद केलेला आहे. बाकी आपल्याकडे बियाण्यांची परिस्थिती अगदी चांगली आहे. भरडधान्याचं पीक जर लोकांनी थोडं शेतकऱ्यांनी जास्त घेतलं तर कमी पाण्यात देखील ते मॅनेज होऊ शकतं. आता इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यातही काही फार अडचणी राहिलेल्या नाही आहेत. आणि मला असं वाटतं की आता खतांच्या संदर्भातही मिश्र खतं योग्य पद्धतीने उपलब्ध आहेत. युरियाची थोडी कमतरता आहे, पण एकदम कमतरता आहे असं नाही आहे. त्याच्यामध्ये थोडं लक्ष देऊन आपण युरियाचं जे काही वाटप आहे ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि केंद्र सरकार त्याचा पुरवठा देखील आपल्याला या ठिकाणी करते. आज खरं म्हणजे विरोधकांच जर आपण या सभागृहाचा विचार केला तर 10 विधेयकं या अधिवेशनामध्ये मान्यतेकरता येणार आहेत. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं मी समजतो असं विधेयक म्हणजे महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचं विधेयक आहे. आज आपण ज्यावेळेस सर्व्हे करतो त्यावेळेस लक्षात येतं शेती क्षेत्रामध्ये सर्वाधिक काम करणाऱ्या महिला आहेत, पण महिलांना शेतकऱ्याचा दर्जा नाही किंवा त्यांच्या नावाने शेती नसल्यामुळे त्यांना शेतकरी समजलं जात नाही. आणि म्हणून स्वामीनाथन यांनी या संदर्भात सुधारणा सुचवल्या होत्या. स्वामीनाथन यांच्याच कन्या ज्या आहेत सौम्या स्वामीनाथन यांनी या संदर्भात आपल्याला कल्पना असेल की आपल्या महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने आपल्याकडे एक जॉईंट सेशन आपण घेतलं होतं आणि त्यावेळी त्यांनी या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन करून महिला शेतकरी या संदर्भातला दर्जा देणारं विधेयक जर आणलं तर त्याचा महिला शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याचं प्रेझेंटेशन केलं होतं. त्यानुसार आता आपण हा निर्णय केलाय आणि याच अधिवेशनामध्ये आपण महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देऊन त्या शेतकरी असल्याचा दाखला हा त्यांना देणार आहोत. या व्यतिरिक्त अनेक विधेयकं याच्यामध्ये आहेत आणि
मला असं वाटतं की काही एक फक्त विधेयक मागचं पेंडिंग विधेयक आहे विधान परिषदेत, बाकी नवीन विधेयकं या ठिकाणी येणार आहेत. आणि निश्चित मी पुन्हा एकदा सांगतो, आमचा प्रयत्न हा संवादाचाच आहे. विरोधकांनी संवाद ठेवला तर आम्ही चर्चेतनं सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यायला तयार आहोत. राजकारण केलं तर राजकीय उत्तर मिळेल, समाजकारण केलं सामाजिक उत्तर मिळेल, हितांकरता निर्णय केले किंवा हितांकरता चर्चा केली तर हितकारी अशा प्रकारचंच त्या ठिकाणी उत्तरं मिळतील, हा विश्वास मी या निमित्ताने आमच्या विरोधकांना देतो. आणि मला विश्वास आहे की 3 आठवडे हे जे अधिवेशन चालणार आहे यामध्ये सामान्याच्या हितांचा विचार हा आम्ही निश्चितपणे करू. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी संबोधित करावे. पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. उद्यापासून अधिवेशन, पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या देखील आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी योगाला जागतिक स्तरावर नेण्याचं काम केलं, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी योगा केलेला आहे सकाळी. आणि विरोधकांना काही आता त्या पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं आपण की फार अगदी बिनबुडाचे आरोप दरवेळेप्रमाणे करतात, तसे केलेले आहेत. त्यांची जळजळ मळमळ आम्ही समजू शकतो, पण त्यांनी पण योग करावा आणि चांगलं फिट राहावं. खरं म्हणजे त्यांचा बहिष्कार कायम आहे. म्हणजे तिकडे एकतर एवढं युद्ध चालू आहे इराण आणि अमेरिकेचं, त्यांनी देखील सीज फायर केलं, पण ह्यांचं काय बहिष्कार संपत नाही. खरं म्हणजे त्यांना आमचा दिवसा आवडत नाही चहा, पण लपून छपून रात्रीचे भेटतात काही लोक. त्यांच्याकडे एक मेसेज आला होता, पेय बदलून बघा. जाऊ द्या, गमतीचा भाग आहे. परंतु माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की अधिवेशन जे असतं हे राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी आणि राज्यातल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी. परंतु विरोधी पक्षाने नेहमीच बहिष्काराचं जे काही हत्यार कायम ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आमची सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आमची तयारी आहे. सभागृहामध्ये आज अनेक विषय आहेत. दुष्काळ आता पाऊस आपला अल निनोमुळे पुढे गेला आहे, त्याच्यावरचं नियोजन आहे, त्याच्या बाबतीत सूचना असतील. पुढच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काही प्रश्न असतील त्यांनी मांडावे आणि त्याला न्याय मिळवून घेण्याचं काम सरकारकडून विरोधी पक्षाने केलं पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अगदी आकडेवारी सहित सगळे आकडे इथे दिलेले आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या महायुती सरकारच्या काळात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांना जेवढी मदत कधी झाली नाही तेवढी मदत शेतकऱ्यांना झालेली आहे. त्याचे आकडे माझ्याकडे आहेत. आकडे मगाशी देखील मुख्यमंत्री महोदयांनी 36,000 कोटीची जी आपली कर्जमाफी आहे ती देखील आहे. 2022 मध्ये 15,000 कोटी रुपये त्यांना दिले आपण. त्याचबरोबर महाविकास आघाडीने जी कर्जमाफी केली होती त्याचे जे नियमित कर्जफेड करणाऱ्या लोकांचे 50,000 रुपये ते त्यांनी दिले नाही, ते आम्ही दिले 2023 मध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करताना कधीही महायुतीने हात आखडता घेतला नाही. आमच्या काळात शेतकऱ्यांना NDRFच्या दुप्पट मदत दिली. 2 हेक्टरची लिमिट 3 हेक्टर केली. अगदी गोगलगाईंनी केलेले नुकसान देखील भरून दिलं. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान ते देखील दिलं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विरोधकांना माहीत आहेत, विरोधी पक्षाला माहीत आहेत, तरी सुद्धा
नेहमी ते बिनबुडाचे आरोप करत असतात. आज मगाशी देखील मुख्यमंत्री म्हणाले की निवडणुका आहेत का आता, तर नाही आहेत. परंतु जे आम्ही घोषणा केली शेतकऱ्यांना कर्जमाफीची, ती आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. आम्ही आमची भूमिका अतिशय शेतकऱ्यांच्या बद्दल उदार भूमिका आहे. शेतकरी हा आपला मायबाप आहे. आम्ही नेहमी म्हणतो आमच्या तिजोरीवर, राज्याच्या तिजोरीवर, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर बळीराजाचा असेल. आणि ठिकाणी